माझे मित्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले खासदार बोपछेडेजी, प्रतापराव चिखलीकर आणि माननीय अशोकरावांनी ज्या सर्व माननीय लोकांची नावं घेतली आहेत, ती सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आपल्या मुलाला, तरुण मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे, गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे, 24 तास विजेची व्यवस्था असली पाहिजे. याच अपेक्षा आपल्या सगळ्या मतदारांच्या असतात. 1947 पासून आतापर्यंत आपण 75 वर्ष पूर्ण करत आलेलो आहोत आणि या 75 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने गरिबी हटावचा नारा दिला होता. 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या होत्या, पण गरीब माणसाची गरिबी हटली नाही. गरीब अजून गरीब होत गेला. गरिबीचा जर संबंध असेल तर सरकारच्या आर्थिक धोरणाशी आहे. यावेळी महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो. त्यावेळी 47 साली स्वातंत्र्याच्या पूर्वी आपली 85% जनता ही गावात राहत होती. आज 25 ते 30% लोक गाव सोडून शहराकडे का गेल्या. हवाई इंधनातून ते विमान आलं. टाटा कंपनीचं एअर रशियाचं विमान शेतकऱ्याने तयार केलेल्या इंधनावर आलं आणि आता डाव्होस मध्ये चर्चा झाली आहे, निर्णय झालेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये 5% कमीत कमी शेतकऱ्यांनी तयार केलेलं बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल हवाई इंधन टाकलं पाहिजे असा निर्णय झालेला आहे. म्हटलं का तुम्ही जोरात हात पुढे असले पाहिजे की नाही. 26 तारखेचं मतदान हे समान नागरी कायद्याकरता आहे. या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन असलं पाहिजे की नाही. अलग अलग निवडणुकीत तुमचा माझी परेशानी संकल्प आहे. देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस बोलतो मला संकल्प आहे, माझी गॅरंटी आहे, ही गॅरंटी कुठल्या लहान माणसाची नाही आहे. साहेब यांनी आवर्जून या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल देगलूर वासियांचे तर्फे त्यांचे आभार मानतो. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, खासदार अजित संतोष पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि आज देगलूर शहरातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब यांची मोठी सभा, आज जाहीर सभा झाली. त्या सभेत अनेक सहभाग झालेत. काय सांगा संतोष पाटील, काय सभेचं मुख्य एवढे जर जनता सभेमध्ये आली. या ठिकाणी जनसमुदाय नितीन गडकरी साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी देगलूर आणि बिलोली मतदारसंघातून या ठिकाणी आलेलं होतं. आणि नितीन गडकरी साहेब हे भारतातले विकास पुरुष आहेत. ज्या ठिकाणी रस्ता नव्हता, मानव सरोवर या ठिकाणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. जवळपास आपल्या नांदेड जिल्ह्यातून त्यांनी जे दिलेले आहेत नॅशनल हायवे, तेच रस्ते आजसुद्धा या ठिकाणी चालू आहेत. रेणापूर हायवे असेल आणि खूप छान आहे वातावरण तर सध्या. आणि सगळेजण आम्ही खूप तनामनानं काम करायलो आणि प्रताप पाटलाला विजयी करायचा आणि मोदी साहेबांचे हात बळकट करायचे. मॅडम, आपली वर 400 पारचा नारा पुऱ्या भारत देशात लागलेला आहे आणि नांदेडची सीट याच्यामध्ये सुद्धा आहे. हो, नांदेडची तर येणार
100% खात्री आहे आणि तसं वरून पण आहे. महिलांना अति सिलेंडर औषधाचा पार गेला, महागाई वाढली, असे काही मुद्दे जाऊन सांगण्यात येतात. आता बाकी महिलांसाठी खूप स्कीम दिलेल्या आहेत ना, मुलींसाठी आहेत, महिलांसाठी गॅसची योजना, ते कुठं काही जात वगैरे पाहिले नाही. धर्म समभावाला सगळ्यांना गॅस दिलेलेच आहेत, आपणाच्या लस दिलेले आहेत. मुलगी जन्मल्यापासूनच्या सरकार स्कीम आहेत, आतापर्यंत होत्या का कुठं स्कीम. महिलांनाही खूप सन्मान आहे. मोदी साहेब आहेत म्हणून बाहेर पडलो आणि सन्मान आहे की आम्ही एक चांगल्या पक्षात आहोत भाजपसारख्या, त्याच्यामुळं आम्ही हिमती बाहेर निघतो आणि आमच्यासोबत हजारो महिला निघतात, त्याचा पण स्वाभिमान आहे आम्हाला. आतापर्यंत सन्मान कुठं. नांदेड जिल्ह्यातील देगलूर या तालुक्यात आज नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचंही जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते आणि जाहीर सभेमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांचं आज संपूर्ण देगलूर शहरामध्ये भाषण झालं. त्या भाषणामध्ये अनेक देगलूर तालुक्यातील व इतर गावातील मोठ्या संख्येने आज इथं स्त्रिया, मुलं आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आणि पाहू शकता की आपण आज देगलूर तालुक्यातील हा नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नितीनजी गडकरी तसेच प्रदेश बावनकुळे साहेब व अन्य कोणाची मान्यवरांची आज उपस्थिती लाभली. देगलूर शहरावर मी सैयद समीर मेरी आवाज न्यूज 24 लाईव्ह देगलूर.